हे दुसरा श्री गणेशाय नामना कामना धरुणी जे भजिती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे. निरसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, करदळीवणी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकोद्धारा करणे भाग पडले प्रगट होणे, धुंडिले बहुत पट्टणे तेची स्वामी येतीवर. स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तीच वेसई शंका मना माझे तसे. गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले, त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध खुटला तेथे पत्रिका वाद. लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूप झाले. अक्कलकोटा माझी राजप्पा मोदी यांच्या घरी बसली समर्थाची स्वारी, भक्तमंडळी वेशेत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्या दिवशी साचा आधार त्याचा केला असे. त्या सभे एक पार्शी आला होता दर्शनासे, ते येण्यापूर्वी मंडळीसे महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणते एक हरी, दोघासे बेसून दोरी तिसरी बैसले आपण. पाहुणे समर्थाचे जे उभ्यान तशी वाटले चोख. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठून? स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले त्या लागून, आम्ही कर्दळी वनातून प्रथरांभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तट पावन, नामना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तेथे समग्र. अशी हजारो हजारे नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पाथलो गोदा तटाकाप्रती, जिथे महाप्रख्यात पुरांतरे वर्णिले. गेलो केले गोदावरीचे स्नान, पाहिले स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेस पातलो, येऊन या मंगळवेळेस बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर, आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश, हिंडून सकळ सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले, तैपासून या नगरात आनंदी आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. ऐकून ऐशी वाणी उभयंतांनी संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंत. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिलो स्वामी राजेती, परी त्या स्थळी प्रख्यात विशेष त्यांची ना झाली. सदा वासारण्यात बहुधा नयती गावात, जरी आल्या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती महाराज तेची बक्षिती, क्षणिक राहून मागते अरण्यात जाती उठून. वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणी अज्ञानी नेनती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ शंकर, तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतर खून स्वामीसी मानित ईश्वर समार, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लिखिती. दर्शन येत दिगंबर लीला विग्रही यतीवर, कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदवितात ज्यांची सत्ता सर्वत्र. आहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करून श्रावणदार प्राशन करा श्रोते हो. तुम्हास नसावा येथे वीट, सर्वदा सेवा अखंड, भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंदे भक्त परिषद द्वितीयाध्याय गोडा हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्याय. श्रीरस्तु शुभम नमस्तु.